म्हणजे चला तर चालू आहे मार्लेश्वरला आंगवलीच्या मठामध्ये आपण जाऊया आणि आंगवलीच्या मठामधून आज मार्लेश्वरची पालखी प्रस्थान करणार आहे लग्नासाठी। तर म्हणजे मार्लेश्वरला आंगवली मठाजवळ पोचलो आहे आणि मठाजवळ पोचल्यानंतर आपला वर्गमित्र मिळाला आहे आमचा संदीप लाखन भाऊ, म्हणजे आमचे अजय देवगण असतं। बरेच वर्षाला आमची मित्रांची गाठभेट झाली। किती वर्षाला झालं असेल गाठभेट आपली? तरी कमीत कमी एक 10-11 वर्षानं नक्की 10-11 वर्षानंतर आम्ही भेटलो आणि आम्ही वर्गमित्र आहोत। आम्ही आवडीने ह्याला अजय देवगण बोलायचे, कारण याची स्टाईल बघा कशी हेअरस्टाईल त्याची वसायची अजय देवगणसारखी। आम्ही सर्व मित्र आवडीने ह्याला अजय देवगण बोलायचे आणि आम्ही 10-11 वर्षानंतर भेटलो आहे आणि भेटलो तर पण कुठे आपला मित्र संजयच्या अगदी दुकानासमोर संजयच्या इथे स्टॉल आहे चालू। पालखीचा 16 जरा बघून घेऊया आपण काय कार्यक्रम आहे बघून येतो आणि माझे मित्र आले त्याला जरा आमचा वर्गमित्र हा संजय सुद्धा आहे। संजयच्या दुकानामध्येच आम्ही बॅग वगैरे सर्व ठेवलेलं आहे। साहेब नमस्कार, आतमध्ये जाऊन येतो। रावला भेटलाय काय चेहरा अलग झाला आहे, चेहरा अलग झाला आहे। बाकी कधी आलाय येतो जरा तर म्हणजे आपण थोडा उशिरा पोचलोय आणि सर्व विधी तर आटोपले आहेत। बघूया आपण थोड्याच वेळानंतर पालखी मार्लेश्वर सह्याद्रीच्या गाभाऱ्याच्या दिशेनं रवाना होईल। मग ते आपण थोड्याच वेळामध्ये पाहूया पालखी प्रस्थान। कधी आलाय सर? काय म्हणताय सध्या सर? नमस्कार दादा, नमस्कार दादा, लवकर पोचले माझ्या अगोदर। दादा दर्शन झालं? साहेबला कमी होती। हां आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा दर्शन झालं ना व्यवस्थित? सह्याद्री कोकण बरेचशा विधी आटोपल्या आहेत देवळातल्या। मी जरा उशीर झालो आहे आणि त्याच्यामुळे आता आलो तो भोजनासाठी, थोडं जेवण आटोपून घेऊया। दादा पण आपल्याला भेटले, दादासोबत सुद्धा आलो आहे जेवणासाठी। दादांना जरा पुन्हा एकदा सॉरी दादा, उशीर मी आल्याबद्दल सॉरी नको। आणि माझ्यामुळं दादा जेवणासाठी थांबले होते माझ्यासाठी। थँक्यू दादा, या महाप्रसाद खायला। हो आमचे हे पुणेकर आले बघा कसे खात आहेत। हे अरे ह्याला भरवताय काय? हां हां दिमाखात अतिशय रोषणाईमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये मार्लेश्वराची पालखी शिखराकडे आगमन करेल। 2025चा निश्चितच आपणास वेगळं काहीतरी घेऊन जाईल। इथून मार्लेश्वरची जी पालखी गेल्यानंतर दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी प्रतिवर्षाप्रमाणे मार्लेश्वर
असतो. नमस्कार. झालं जेवण जयहरी. ओ जयहरी. हो बरे आहेत ना? वा. नरेंद्र तू कधी आलास गावी? शुक्रवारी सकाळी. शुक्रवारी सकाळी. मग पालखीसोबतच जाणार आहे? म्हणजे आमच्या चेन्नईतील मित्र आणि आमच्या मोठे गावातली सुपुत्र म्हणजे राताराम पुणेकर.
तर म्हणजे उशिरा का होईना पण पालखी भेटली आणि पालखी जाताना भेटली आणि आता आम्ही डायरेक्ट दादाने मी जाणार आहोत बसनी, कारण आम्हाला पालखीबरोबर जाता आलं नाही. चला मार्लेश्वर, आम्हीच बघणार आहोत. चला मार्लेश्वर, चला मार्लेश्वर, चला 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 लवकर, चला 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 लवकर. चला फक्त मार्लेश्वर, फक्त मार्लेश्वर. पुढे बसा. चला चला. चला तुम्ही इथे बसा. पुढे यात्रा असेल ना, जत्रेत बसनी प्रवास करण्याचा ना आनंद येतो काय. दादा कसं स्टँडिंग नाही उभं आहे आणि मी बसलोय बॅग घेऊन. कसं आहे, पालखी गेली, पालखीचं प्रस्थान तर आंगोलीतून झालं आहे आणि आता पालखी थेट जाणार ती मार्लेश्वर गाभाऱ्याच्या दिशेनं. आणि एवढी स्पीडनी पालखी गेले, तुम्ही पाहिले असता स्पीडनी गेलेली पालखी, काय स्पीडनी गेले पालखी. त्यामुळं आणि आमचं नियोजन चुकलं, म्हणजे मी जरा उशिरा आलो त्यामुळे नियोजन चुकलं होतं. नाहीतर दादांसोबत नक्कीच आम्ही याही वर्षी पालखीसोबत धावत गेलो असतो, पण जरा चुकलं. तिकीट काढा, तिकीट काढताय. आहे ना, ही जत्रेतली मजा, बसमधली जत्रेतली मजा. 2 मार्लेश्वर. उतरण्यापासूनचा व्हिडिओ आता, चढताना आणि उतरताना. चला तुम्ही पुढे चला. तर मंडळी फायनली आपण पोचलोय मार्लेश्वरला, पवईला, जिथं गाडी पार्किंग करतात तिथे. दादाने मी दोघेजण आलोय बसने आलोय आपण. आता पालखीची वाट बघतोय, पालखीची जंगलातून येते त्याची वाट बघतोय. तर पुढच्या वर्षी पाय दुखले, धावत नेऊ चक्कर येऊन पडलेलो. या वर्षी थोडंसं आपल्या मिस झालं बॅगेमुळे, पुढच्या वर्षी आपण आवर्जून. हो नक्की. आणि आपल्या इथे आपल्या संगमेश्वर तालुक्यातील एक बुलंद आवाज आपल्यासमोर सिद्धू दिसतोय बघा. नमस्कार. कधी आला तू मार्लेश्वरला? आलो होतो, 9 वाजता आलो होतो. भजन होतं. भजन होतं तुझं? मग काय व्हिडिओ क्लिप आहे काय भजनाची एखादी? देतो तुम्हाला. हा, एखादी असली तर पाठव, आपण या व्हिडिओ जॉईन करू. ओके ठीक आहे. हा, आमचा संगमेश्वर आणि रत्नागिरीचा हा बुलंद आवाज आहे, आमचा युवा सिंगर आपला रत्नागिरीचा. बाकी गिरजाई देवीची पालखी आले. म्हणजे मार्लेश्वरची सुद्धा पालखी इथे पवईला आली आहे. म्हणजे मार्लेश्वरच्या पालखी सोबत जे धावत आलेली मुलं आहेत ना, त्यांचं हे घाम बघा कसं. होय दादा, होय मार्लेश्वरची पालखी. चला 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 जायचं. लाईट बघा कसं बंद करत जातात ते.
मंडळी कसं आहे दर्शन वगैरे झालं अगदी त्या चेंगरीमध्ये आम्ही गेलो. दादाने मी दर्शन घेतले. पालखी दोन्ही पालखी मार्लेश्वरची पालखी आणि गिरजाईची पालखी दोन्ही पालख्या आम्हाला भेटल्या. दोन्ही पालख्या आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. चेंगरी भारी पण मजा येते ना असं दर्शन घ्यायला. असं म्हणजे कशी ती घाई असते आणि तो वेळ असतो. हां अटेंड करणं कधी कधी गरजेचं असतं म्हणून भक्तिभावी सगळेच जातात. पण शेवटी सगळे एकत्र जाऊ शकत नाही. थोडंसं सेक्युरिटीचा गोष्ट असतात. पण देवच बोलून घेतो आणि देवच दर्शन देतो. वेळेत तुम्हाला ज्या वेळेत तुम्हाला दर्शन देवाचं व्हायचं असतं त्याच वेळेतच होतं. वेळेच्या अगोदर कोणी नाही आणि देवाच्या पुढे तर कोणी नाही. हां असं बरोबर. आणि दादाचा चेहरा बघा एकदम थकले आहेत दादा. जाम थकलोय. त्यामुळं आता आम्ही आलोय रात्रीच्या 3-3:15 वाजता राईस प्लेट खातोय. म्हणजे हा वेळ आहे ना आजचा कसा गेला खरंच दिनेश साहेब कळलंच नाही. आज मला पहिल्यांदा असं वाटतंय वेळ खरंच खूप वेगाने धावतोय आणि आपल्याला वाटतं अरे एवढे वाजले 12 वाजले असते. आपण असं गेस केलं. वाजले किती 3:15 झाले. जबरदस्त. आणि आता आजचा दिवस किंवा आजची जे काही वेगळे म्हणतात ना संक्रांत आहे उद्या आणि या सगळ्या गोष्टी सो मला असं वाटतं काहीतरी वेळेचं गणित पुढे गेलंय. वेळ धावते आणि आपण असं वाटतं अरे वेळ तिथेच आहे. तो ह्या गोष्टी आहेत ना तुम्हाला मार्लेश्वराच्या यात्रा उत्सवात आल्यावरतीच कळतील. म्हणून कधीतरी यात्रेला या अंगवली मठामध्ये या. तिथे देवाची हळद पहा. तिथून पालखी निघते. त्या पालखीच्या मागून धावा. मग तुम्हाला कळेल. आणि धावत आल्याच्या नंतर इकडे या आणि फक्त तुम्ही एक वेळ जेव्हा तुम्ही तिथे येता तेव्हाची वेळ बघा आणि मग इथे दर्शन झाल्याच्या नंतरची वेळ बघा. तुम्हाला कळेल नक्कीच वेळ धावतो की नाही. बरोबर. आणि आता 3:15 वाजता दादानी जरा ऑर्डर केले. भाकरी असणार आहे, राईस असणार आहे, झुणका असणार आहे, वरण असणार आहे आणि उसळ. तर मी इकडे झुणका भाकर घेतोय. ते पण मी झुणका भाकर खाणार आहे दिला. आणि आपण महेशच्या इथे जेवायला बसतोय. आमचे गुरव महेश त्यांच्या इथे. आणि एक आम्हाला भजी कांदा भजी दिली त्यांनी. एक हे प्रेमानं दिलेली आहे दादा. अच्छा असं आहे का. हां मस्त कांदा भजी प्लेट. वेळी येतो ना मोस्ट ऑफ दी वेळेला इथेच जेवतो. हॉटेल महेश. हां चव चांगली. तुमच्या पाठीमागं बॅनर दिसतोय त्यांचा. चव चांगली आहे आणि आपल्या घरात जेवण जसं मिळतं तसं मिळतं. आणि आता पण मी भाकरी खातोय ना मस्त आहे जगात. ही सर्व मंडळी बघा कशी इथे झोपलेत. आपण पण इथे कुठेतरी जागा बघूया आणि इथे त्यांच्या शेजारी कुठेतरी झोपूया. चला.